हॅलो यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवूया बघा मस्त अशी आमटी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी सर्वात प्रथम काय घेतलेलं, हा मसाला घेतलेला आहे. लसूण, कोथिंबीर, थोडंसं सुकं खोबरं, जिरं आणि कढीपत्ता. तर सगळ्यात पहिलं आपण जिरं असं ठेचून घेणार आहे मस्त असं. तर हा सगळा मसाला जो आहे आपण एक खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे आणि अप्रतिम होणार आहे ही आमटी. आणि आमटी कशाची आहे तर अख्खी मसूर आणि चणा डाळ मिक्स आहे. तुम्ही नुसते अख्खी मसूरसुद्धा टाकू शकता किंवा नुसते चणा डाळसुद्धा टाकू शकता. तर मसाला हा सेम असणार आहे. तर हे बघा, चला आता आपण सगळ्यात पहिलं आपण काय घेणार आहे तर सगळ्यात पहिलं मी आता ह्याच्यामध्ये जिरं पहिलं ठेचून घेते. कारण जिरं मग ठेचता जास्त मसाला झाला की ठेचायला येत नाही आहे. तर सगळ्यात प्रथम मी आता हे जिरं ठेचून घेते मस्त असं व्यवस्थित. आणि मग नंतर बाकी सगळे जिन्नस एकदम टाकते मी. तर हे आहे आता आपला खलबत्ता आणि मस्त असं ठेचून घेते मी छानपैकी असं. तर हा जो बेसिक मसाला आहे काही एवढं काही अवघड नाही आहे की झटपट आपली अख्खी मसूरचं आमटी आहे आणि खूप छान होणार आहे ही. तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने बनवा आणि तुम्हालासुद्धा आवडेल. आणि बेसिक मसाले आहेत, काही जास्त काही वेगळं काही नाही आहे. हा लसूण आहे तोही थोडासा जाडसर असा आपण ठेचून घेऊया. सगळं खलबत्त्यामध्ये घेतलं आहे. तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर ठीक आहे, किंवा एखाद्या वाटीमध्ये, ताटामध्ये, किंवा जसं तुम्हाला जमेल मोठ्या भांड्यामध्ये वगैरे. तर या पद्धतीने मसाला ठेचून घ्या. नाहीतर तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक एक असं एक प्लस मोडवर आपण टाकून असं पटकन असं हे करू शकतो. तर हे बघा, हे लसूण ठेचायचे. आता बाकीचे मी सगळे जिन्नस टाकणार आहे. तर लसूण जाडसर जरा ठेवलेलं आहे. आता ही घेतलेलं आहे सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर हातानेच तोडून घेते मी. तर या पद्धतीने बघा थोडंसं आपण झटपट होणारी ही आमटी आहे. तर सगळं एक आता आपण संपूर्ण सगळं टाकतो आहे. मसाला जेवढा आहे तो, फक्त कढीपत्ता मी नाही टेचणार आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळे मसाले आता आपण घेतलेले आहेत. तर आता आपण लगेचच ह्याला थोडंसं मिक्सरला नाही करायचं आहे. जसं होता होईल तेवढे तुम्ही हाताने कराल तर खूप अप्रतिम होणार आहे. आणि जर अगदीच काही नसेल तर मिक्सरवर ऑप्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता. पण हाताचा जो फ्लेवर जो आहे ठेचण्याचा खलबत्त्यामध्ये, तो एक अनोखाच आहे आणि टेस्टी होतं खूप. आता हा खलबत्ता पडलेला, माझ्याकडे भरपूर खलबत्ते आहेत पण हा माझा सगळ्यात फेवरेट आहे, हा आवडता खलबत्ता आहे माझा. तर ह्या अशा पद्धतीने सगळे मसाले आपण ठेचून घेणार आहे आणि खूप छान होणार आहे बघा. हा मसाला बेसिक मसाला डाळीसाठी असतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर समजा बघाल ना, तर प्रत्येक गावामध्ये म्हणजे मराठी लोकांमध्ये हा बेसिक एक मसाला असतो आमटी वगैरे करण्यासाठी फोडणीचा. आणि ऑप्शन म्हणून तुम्ही टोमॅटो तुम्ही टाकू शकता, पण मी याच्यामध्ये आमटीमध्ये टोमॅटो नाही टाकलेत. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे बघा बारीक करून घ्यायचं आहे. तर नक्की तुम्ही आहे ना ह्या पद्धतीने करून बघा एकदा, तर नक्की तुम्हाला आवडेल. तर आता आपल्याला हे सगळं बारीक एकदम झालं की तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी हे करणार आहे. नंतर आपण सगळं व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे हे. आणि आता आपण लगेचच हे बघा बारीक झालेलं आहे. आणि आता आपण फोडणीची तयारी करूया चला. तर हे घेतलेलं आहे, माझं खूप लहान कुकर आहे. तर या कुकरमध्ये आता आपण तेल टाकणार आहे सगळ्यात प्रथम. तर हे बघा, हे तेल टाकलेलं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि बाकी सगळं स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं. जे काही ठेचून टाकणार आहे, जे लसूण आहे, कोथिंबीर आहे, हे सगळे आपण धुवून टाकायचे, जेणेकरून आपल्याला एकदम छानपैकी असं मिळेल. आता हे टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्त्याचा खमंग मस्त घरभर सुटतो. आता लगेचच हे सुकं जे वाटण जे केलेलं आहे, सुकं वाटण, ते सगळं मी खलबत्त्यामध्ये जे ठेचून घेतलेलं होतं आपण ते टाकलेलं आहे. आणि हे आता थोडंसं चांगलं परतून द्यायचं आहे. परतून झालं की मस्त असं बघा, मग नंतर फोडणी आपण कशी देतो आहे. आता हे फोडणीमध्ये थोडीशी हळद टाकणार आहे. हे सगळं एकत्र घेतलेलं आहे मी. हळद वगैरे आपण आता हे झालं की लगेचच आपण व्यवस्थित परतून घेतो आहे आता, म्हणजे थोडंसं लालसर करून घेणार आहे. आधीच मी घरचे मसाले नाही टाकणार आहे, कारण हा जरासा थोडंसं लालसर असं खमंग असं परतून झाला की नंतर आपण सगळे मसाले टाकणार आहे. आणि मसाल्यामध्ये बेसिक मसाले आहेत, काही अवघड नाही आहे हे. तर तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. अख्खी मसूरची डाळ आहे शिजवलेली, त्याच्यात थोडंसं फ्लेवर म्हणून मी चण्याची डाळ टाकले. तर आता आपण हे झालेलं आहे बघा, हे परतून मस्त असं.
तर तुम्ही बघू शकता. पुन्हा अजून आपल्याला थोडंसं भाजायचं आहे, कारण सगळे मसाले आपले आता पुन्हा येणार त्याच्यामध्ये लाल मसाले वगैरे, तेव्हा मी तुम्हाला तेही दाखवते कशा पद्धतीने केलेलं आहे. तर हे बघा, हे असं परतून चांगलं म्हणजे असं कलर चांगला आलेला, सुनेरी कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी छोटे छोटे 2 ते 2.5 चमचे मी लाल तिखट टाकते. म्हणजे घरचा मसाला आहे, होममेड आहे आणि खूप सुंदर मसाला आहे. खूप चवीला झालेला आहे हा मसाला. तर आता हे सगळे मसाले आपण टाकून आहे ना, पुन्हा आता आपण एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित. तर हे बघा, आता हे उलटणं घेतलेलं आहे. तुमच्याकडे ह्याला काय बोलतात नक्की कमेंट्समध्ये सांगा, उलटण्याला. आणि हे बघा, आता छान असं परतून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आता आपलं मेन काय आहे तर ते गॅस मी पूर्ण बारीक केलं आहे. मेन काय आहे ते बघूया आता आपण. तर मेन जे आहे, आता तुम्ही मेन इन्ग्रेडियंट काय आहे ते बघूया याच्यामध्ये टाकण्यासारखं. तुम्हाला दाखवते हे काय आहे आता. तर शिजवलेली ही अख्खी मसूर आहे आणि त्याच्यातच थोडीशी मी चणा डाळ टाकलेली बघू शकता तुम्ही. हे बघा, थोडीशी चणा डाळ टाकले म्हणजे त्याचं पण फ्लेवर त्याच्यामध्ये चांगलं उतरेल आणि टेस्टी आमटी होणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही आता थोडं मी पाणी टाकलेलं आहे, कारण भरपूर कुकर छोटा असल्यामुळे मला जसं जमेल तसं मी करते. आणि हे झालेले शिजवलेले आमटी आपले मस्त अशी फोडणीचं असं मस्त सुगंध आलेला आहे. खूप छान, खूप छान. आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी वाढवणार आहे. एकदा आता एकजीव करून घेते ह्याच्यामध्ये. तुम्हीसुद्धा असे नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चित्रास फूड अँड जर्नीला सबस्क्राईब, कारण मला पुन्हा पुन्हा बोलावं लागतं, कारण थकलेले असल्यामुळे पटकन शब्द आपल्याला बोलताना थोडंसं हे होतं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी कमीत कमी 2 पेले पाणी घेतलेलं आहे. कुकर छोटं आहे, तो दिसताना तुम्हाला कॅमेरामध्ये 1 लिटरचा कुकर आहे आणि खूप छान असं झालेलं आहे. खूप खमंग पण घरामध्ये मस्त तो फोडणीचा तडका होता, त्याच्यामुळे जरा खमंग लागले. आणि आता आपण हे बॉईल होण्याचं म्हणजे शिजायचं आपण आता एक उकळ आले की त्याच्यानंतर आपण गॅस बारीक करणार आहे. तरी पण मला पाणी जरा अजून टाकावंसं वाटलं. आता हे सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे, पाणी व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता मस्त असं आपण त्याला बॉईल, हे बघा मस्त असं बॉईल झालेलं आहे आणि ही आमटी आता रेडी आहे. मस्त असं बॉईल करून घेतलेलं आहे आणि आपण ते कशाबरोबर खाणार आहे तेही बघा. आता मस्त दुपारची वेळ असे आणि गरम गरम असे मी भात केलेला आहे. व्हिडिओ जरा अपलोड करायला उशीर झालेला आहे, तरी पण हे दुपारचं जेवणाचं होतं माझा बेत, ते तुम्हाला मी दाखवते. तर ह्या गरम गरम भातावर आपण घेणार आहे. मस्त असं आता आपण झालेली ही आमटी आता मी गॅस बंद करते. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करून घ्यायचं. आमटी खूप खमंग झालेली आहे आणि तुम्ही घट्ट बघू शकता किती मस्त झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही माझी ही बघा मस्त अशी आमटी रेडी आहे. आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये घेत आहे आणि मस्त असं गरम गरम भात आहे, कारण मला लगेचच बाहेर जायचं होतं. मला अजून त्याच्याबरोबर पापडसुद्धा हे करायचे होते, पण मला अर्जंट फोन आला म्हणून मला निघायचं होतं. तरीसुद्धा मी पटकन हा व्हिडिओ अपलोड करते आता, कारण हे दुपारचेच मला अपलोड करायचं होतं, पण थोडंसं बाहेर काम असल्यामुळे मी गेली. आणि हा मस्त असं गरम गरम भातावर आपण हे खूप छान असं घेतलेलं आहे बघा, मस्त असं. आणि आता आपण चला रेडी.